नमस्कार मंडळी, आता सकाळचे वाजलेले 6. तुम्ही विचार करत असताल एवढे सकाळी येऊ खायला बसलाय, चाललंय कुठं? तर आपल्याला आज पप्पांनी प्लॅन केला. अचानक 12:30 वाजता मला कॉल केला, बोलतात त्र्यंबकेश्वरला. आता सकाळी त्यांनी मला उठवला 5:30 वाजता. आता वाजलेले 6. आपण नाश्ता करू आणि निघू त्र्यंबकेश्वर. आजचा ब्लॉग हा ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे. तुम्हाला समजण्यासाठी मी बसनी जाणार आहे. बसनी कसा प्रवास करायचा शहापूर ते नाशिक ते तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर काय त्र्यंबकेश्वरला नाशिकवरनं कसं जायचं, शहापूरवरनं कसं जायचं, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि पुढे बघा. आता आपण पोचतो शहापूरला. शहापूर ब्रिजच्या इथे बघा. इथून आपण जाणार आहे बस स्टँडला, शहापूर बस स्टँड. आपल्यासोबत मामा पण येणार आहे. मामा आलाय, आम्हाला गाडी लावू दे, आपण निघू बस स्टँडला. आता इथंच गाडी लावू आपण. पप्पाही लावले, मामा गेला गाडी लावायला. येतील ते निघू आपण. तर आपण आलो बस स्टँडला, शहापूर बस स्टँडला. बस स्टँड आहे. इथून सकाळी 5:30 वाजल्यापासून बस असतात नाशिकसाठी. पण बस लागली का बघू. बघा बसले. जरा विचार जर बस लागली का निघू ते. किती वेळ आहे? टाइम काही फिक्स नाही बसचा. बस येईल तेव्हा. हा व्हिडिओ कॉल नाही, आपल्या बसचा टाइम काही फिक्स नाही. जेव्हा बस जशी येईल तिकडं मुंबई किंवा कल्याण तिकडनं जशी बस येईल तशी लागेल मग ती जाईल. तेव्हा बसचा नाशिकची बस किती वाजता लागेल का? बस आलेली आहे. ही बस हीच ना? ठीक आहे, बस आपली आलेली आहे. आता बसू आणि निघू नाशिकला. नाही, पहिले त्र्यंबकेश्वर आणि मग आपण कुठली बस आहे? नाशिक, धुळे, मालेगाव. बसमध्ये पप्पा आहेत, हे मामा. मंडळी आपण बसमध्ये बसले. ही बघा बस पण निघले. शहापूर पंडित नाक्यावरून चाललोय आपण. आता इकडे पप्पा समोर बसलेले आहेत, पप्पा आणि मामा. अचानक पप्पाला जात होता काही कधी पण कुठं पण. बरं आहे असंच अचानक भयानक कुठेतरी जायचं असतं. ठरवलं ना का त्यात सक्सेस होत नाही. असा बिंदास निघायचं असतंय कधी पण. आपली बॅगवरती बॅगवर पण लक्ष ठेवावं लागलं. अशा बस पाहिजे. बसमध्ये चार्जिंगची सिस्टीम आहे इथं. त्याच्यानंतर पूर्ण पॅक आहे, एकदम कम्फर्टेबल बस आहे. आपल्या बसची अवस्था तुम्हाला माहीतच आहे, कधी गलून पडेल मागच्या मागं काही समजणार नाही. आणि ही बस काही चांगली वाटते. साऊंड सिस्टीम वगैरे, लाईट आहे. कंडक्टर काका आलेले. आता तिकीट काढू. हायवेला लागले. तिकीट किती असेल ते पण सांगतो तुम्हाला. म्हणजे शहापूरवरून त्र्यंबकेश्वरपर्यंत किती खर्च येऊ शकतो तर थोडक्यात तुम्हाला समजेल. आपलं तिकीट वगैरे काढलेले बघा. कंडक्टर काका किती तिकीट आहे? किती तिकीट आहे नाशिक त्र्यंबकेश्वर? नाशिक कडा रे किती? 3 तिकिटांचं 516. बघू तिकीट. आपले डायरेक्ट नाशिक बस आहे. हे बघा तिकीट 172 रुपये प्रत्येकी. एका माणसाचे 516 रुपये. आपली थोडीशी गडबड झाली होती. इथून पहिले पप्पा नाशिकला ना
बोला. कुठं पहिले नाशिकला, नंतर तिथून डिस्क्रिप्शन आज फिक्स नाही, पण नाशिकला उतरून आणि मग ठरवू का पहिले त्र्यंबकेश्वरला जायचा का वणीला. तोपर्यंत तुम्ही व्ह्यू बघा. पोचलेले आहेत नाशिक CBS बस स्टॉप. हे बघा, आता इथनं त्र्यंबकेश्वरसाठी बस बघायला लागेल आपल्याला. बस स्टॉपची कंडिशन ही बरीच चांगली आहे आपल्या शहापूर बस स्टॉपपेक्षा. आता बघू, उतरू आपण बसमधून आणि त्र्यंबकेश्वरसाठी बस बघू. आता आपली बॅग काढू. दे मामा, घेतो ते. मध्ये बस आता आपण पोचलो त्र्यंबकेश्वर बस स्टँड. दर्शन घेऊ मस्त. तर ती पब्लिक मित्रांनो, मागं तुम्ही बघू शकता त्र्यंबकेश्वर मंदिर. त्र्यंबकेश्वर गावामध्ये असलेलं महादेवाचं हे मंदिर आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे त्र्यंबकेश्वर मंदिर. समोर मंदिर आहे, त्याच्या मागे ब्रह्मगिरी पर्वत. कुठं बाप्पा पर्वतावरती जटा पडली होती का? हा ना, उगम स्थान कुठे गोदावरी नदीचं? जय भोलेनाथ मित्रांनो. बघा, दर्शन झालेले. आता मंदिरातून बाहेर निघतो. अगं मंदिर बघा तुम्ही, बघा मंदिर. श्रावण चालू आहे ना, त्याच्यामुळं मग आता अजून गर्दी होणारच आहे. गर्दी तर बरीच आहे. आता मंदिरातून बाहेर निघलो ना, दर्शन झालं ना मंदिरात. कुठं भेटू आता पुढं. Few moments later. मित्रांनो, आपण त्र्यंबकेश्वरहून निघलो आणि डायरेक्ट आता आलोय वणीला. धुका बघा वरती किती आहे. आता बसमधून उतरलो आपण. बसचा तिकीट किती होता मामा? किती होता बसचा तिकीट पर पर्सन? प्रत्येकी 190 रुपये. नाशिकवरून तर वणीपर्यंत. नाशिक ते वणी असेल 60 किलोमीटर अंदाजे. एवढा परफेक्ट तर नाही आपण सांगू शकत. तुम्हाला सोयीस्कर रोपवेची पण सोय आहे. रोपवेचा पर पर्सन तिकीट आहे 120 रुपये. बघू आता, पायऱ्याने चढून हालतच होईल. त्याच्यापेक्षा रोपवेने बघू आपण. रोपवे कुठे आहे बघू. इथं विचारू कोणा लोकल आहेत त्यांना. रोपवे किती वाजेपर्यंत चालू असतो काय? मंदिर तर 9 वाजेपर्यंत चालू असतो. सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून तर रात्री 9 वाजेपर्यंत. आता वाजलेले आहेत किती? 7.
7 ते 9 2 तासात आपण रिटर्न होऊ शकतो. तोपर्यंत बस पण भेटली पाहिजे. पब्लिक हे बघा, रोपवेचा अशी काही सिस्टीम आहे. इथे येऊन तिकीट काढायला लागतो. बघा तिकीट आहे, इथे यायचा तिकीट काढायचा. आता बघू तिकीट पर पर्सन किती आहे. 120 तर बोलतात. बघू आपण काउंटरला जाऊ, तिकीटचं विचारू कसं काय. 3 जण आहेत आम्ही, मामा, मी, पप्पा. रेट चार्ट लावलेले. विषय असं झाला, मी गेलो होतो नारळ आणायला आणि पप्पाच्या रोपेमध्ये बसलं. ती गेली निघून, मी एकटाच खाली थांबलो. इथं आहे मी एकटाच बसलोय. इकडे खाली माणसं आहेत. हे बघा, तो मामा तिथं थांबला होता आपल्याला. त्याच्याकडे पैसे सुटत नव्हतं म्हणून थांबवलं. ते तिथून आलोय आपण खालून. इथं बघा, इथून डायरेक्ट वर. आता चला दर्शन घेऊ मस्तपैकी. तुम्हाला पण दाखवतो. आईचं दर्शन घ्या तुम्ही पण. वणी म्हणजे 3.5 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आहे. वरती 7 पर्वतांच्या मध्ये देवी सप्तशृंगी विराजमान झालेली. मित्रांनो, आपलं दर्शन वगैरे झालेले काय का बरं आहेत ना. दर्शन व्यवस्थित झाला, एकदम प्रसन्न वाटला. तिकडं वरती मंदिर बघा तुम्ही. दर्शन झाल्यानंतर इथं चहा पण पेलो. आता बस आलेले तिथून नाशिक, पणीगड ते नाशिक अशी बस आहे. तुम्ही कोण, ड्रायव्हर का कंडक्टर ना? काय नाही ओळख सांगतो. आता बसू बसमध्ये आणि निघू नाशिक. इथं बसता का? बसू.